पशुपती भूपती प्रजापती स्वर्णरत्न श्रीपती अष्टवधान जागृत अष्टवधान वेशित न्यायालंकार मंडित शास्त्र शास्त्र पारंगत राजनिधी धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराज राज योगीराज श्रीमंत श्री 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 बोला छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी विठ्ठल विठ्ठल हो माझ्या शिवांचा तुम्हालाच नाही तर संपूर्ण जगभरात अभिमान आहे. 19 फेब्रुवारी 1630 हा छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म म्हणजेच सोन्याचा दिवस म्हणून संपूर्ण जगभरात साजरा केला जातो. सजन हो, आपले शिवबा कसे होते तर एका त्यांच्या स्वरूपाचे वर्णन त्यांना प्रत्यक्ष पाहणाऱ्या समकालीन एतद्देशीय व परदेशी लेखकांनी केलेले आहे. हे वाचून त्यांच्या स्वरूपाची कल्पना येऊ शकते. शिवाजी महाराजांच्या स्वरूपाचे वर्णन विविध व्यक्तींनी केलेले आहे. त्यातील काही परदेशी यांनी केलेले वर्णन आहे का. कासवडा गाठ म्हणतात शिवाजी केवळ काम करण्याची तडफ असलेला पुरुष नसून त्यांचे शरीरही तडर आहे व चंद्रा सूर्यालाही लाज वाटेल असा अतिशय आकर्षक चेहरा. विशेषतः की त्यांचे काळे भोर विशाल नेत्र इतके भेदक आहेत ते जर ताक लावून पाहायला लागलेत तिथून भिंग बाहेर पडतात की काय असे वाटते. हेनरी ऑक्झलंड म्हणतात चेहरा अतिशय सुंदर पाणीदार, इतर मराठाच्या मानाने वर्ण गोरा आहे. सर्वांच्या पेक्षा ते गोरे आहे. डोळे तीक्ष्ण, नाक लांब बांकदार व थोडेसे खाली वाकले आहे. दाढी कापून हनुडीच्या वर टोकदार, मिशा बारीक व मुद्रेत्वरा, निश्चय, कठोरपणा, जागृतता हे गुण स्पष्ट दिसून येतात. रेवंडरेस केले म्हणतात आपल्या राजाची दृष्टी कशी आहे, तीक्ष्ण व सरळ असून त्यांचा वर्ण हे इतर देश बांधवांपेक्षा अधिक गोरा आहे. आपल्या भारत देशातील संत समर्थ रामदास स्वामी म्हणतात शिवाजी वीर आहे, धीर आहे, उदार आहे, शूरवीर आहे. रवींद्र परमानंद म्हणतात लावण्य पार, वर्ण सुवर्णासारखे, निरोगी शरीर, मान अत्यंत सुंदर व खांद्याचे आहेत उंचपणे, नेत्र कमळासारखे सुंदर, मुख सवताच हसरे, स्वर मेघासारखे गंभीर, विशाल छाती आणि मोठे बाहू. बोल छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की. छ म्हणजे 36 हत्तींपेक्षा जास्त बल असणारे, त्रस्त मुघलांना करणारे, प्रयत्न फिरणारे, ती तिन्ही जगात जाणणारे, शिस्त प्रिय, वाणी तेज, जिजाऊचे पुत्र, मग महाराष्ट्राची शान, हार मानणारे, राज्याचे हितचिंतक, ज म्हणजे जनतेचा राजा, गिरशी खरी किरीटा परी लहरी भगवा ध्वजा, उगवला तारा तिमिर हरा गरजा शिवाजी राजा, उगवला तारा तिमिर हरा गरजा शिवाजी राजा, उगवला तारा तिमिर हरा गरजा शिवाजी राजा, उगवला तारा तिमिर हरा गरजा शिवाजी राजा. गिरशी खरी किरीटा परी, गिरशी खरी किरीटा परी लहरी भगवा ध्वजा, उगवला तारा तिमिर हरा गरजा शिवाजी राजा, उगवला तारा तिमिर हरा गरजा शिवाजी राजा, उगवला तारा तिमिर हरा गरजा शिवाजी राजा, उगवला तारा तिमिर हरा गरजा शिवाजी राजा. भवानी आईचा सुतावर करून वाटा, भवानी आईचा सुतावर निर्भय ज्ञानाचा करून वाटा, निर्भय ज्ञानाचा करून मराठा मर्दा होऊन पुरता, मराठा मर्दा होऊन पुरता
महाराजांचं. तेथील 10 वर्ष गेलीत बालपणात, 10 वर्ष गेलीत घोड्यावर बसून रणांगणात युद्ध खेळण्यात. उरले फक्त 30 वर्ष. या 30 वर्षाच्या कर्तृत्वावर माझ्या राजांनी एक प्रवृत्तिक माणूस ते झाले. त्याने जगाचा इतिहास घडून आणला. विठ्ठल विठ्ठल शिवछत्रपती महाराजांचा 50 वर्षाचा कालखंड कळून बघा. प्रत्येक कालखंड हा मृत्यूच आहे. फतेखानाला मृत्यूच. अफजल खान 40,000 फौजेशी आला, मृत्यूशी झुंज आहे. शाहिस्ते खान 1.25 लाखाची फौज घेऊन आला, काय आहे समोर? मृत्यूच आहे. मेजर राजा जयसिंग 3.25 लाखाची फौज घेऊन आला, मृत्यूच आहे. महाराज जागृत गेले. औरंगजेब तर महाराजांना ठार मारण्यासाठीच टपला होता, मृत्यूच आहे. तरीही प्रत्येक संकटावर मात करून महाराजांनी त्यांच्यावर विजय मिळवला. काय आहे महाराजांकडे असं? हो, औरंगजेबाच्या आग्रहात जाऊन तो निष्ठुर येणे काही साधारण गोष्ट नाही. पुरंदरचा तह झाला. 40 किल्ले होते महाराजांकडे त्यावेळी. त्या तहामध्ये 40 पैकी 23 किल्ले मेजर राजाला द्यावे लागले. आतापर्यंत जे कमवलं होतं ते सगळं द्यावं लागलं. काय कोरोना काळामध्ये 2 वर्ष आपला व्यवसाय काय बंद झाला, तो लोक आत्महत्येचा विचार करायला लागले. गेलं संपलं होतं नव्हतं, आता जगून काय करायचं हा विचार करायला लागले होते लोक. माझं तर सगळं गेलं. ते 20 किल्ले गेले, काही राहिलं नाही. 17 छोटे मोठे किल्ले राहिले होते. हो, आतापर्यंत जे कष्ट, जे समर्पण, जे त्याग, जे बलिदान, मावळ्यांचा पराक्रम, जे सगळं व्हायला होतं ना महाराज, ते सगळं द्यावं लागलं महाराज, सगळं द्यावं लागलं. एखादा खचला असता, निराश झाला असता, पण नाही. आणि त्याहून अडचण माझ्यांना लगेच सगळं जावं लागलं. कैदेत अडकले, तिथे देखील मृत्यूशी झुंज घेतली. जिवंत मिळतील का माहीत नाही, तरीही महाराज परत आले. 1665 मध्ये फक्त 17 किल्ले होते स्वराज्यात. आणि अवघ्या 9 वर्षामध्ये म्हणजेच 6 जून 1674 राज्याभिषेकाच्या वेळी 360 किल्ले होती स्वराज्यात. म्हणजे अवघ्या 9 वर्षामध्ये 343 किल्ले जिंकले महाराजांनी. विठ्ठल विठ्ठल म्हणून सजून हो, असे काही काहीच नसतं. पर्याय निर्माण करता आला पाहिजे. आपण खचून जातो. हो, सध्या जर आपल्यासारख्या पामराच्या अत्याचाराने खचून गेले असते तर आज आपण कथा कीर्तन श्रवण करू शकलो नसतो. शुभाची चाल, गुरुडाची नजर, स्त्रियांचा आदर, ऐसेच असावे मावळ्यांचे वर्तन, हीच आपल्या राजाची शिकवण, हीच आमच्या राजाची शिकवण. एक सैनिक औरंगजेबाला म्हणतो, शिवाजी एक मामूली कापर, आप खामखा चिंता करते हो. औरंगजेब कहता है, क्या बोला? मामूली कापर? जो तेवड़े फौज के हाथ से निकल जाता है, क्या वो मामूली है? 500 को दूर आकर मुगल सल्तनत को जो हिला रहता है, क्या वो मामूली है? आगरा की जुबान पर जिसका नाम है, क्या वो मामूली है? आज कहानी किस्सों में जो बस चुका है, क्या वो मामूली है? सचिन हो, 3 एप्रिल 1680 मध्ये जेव्हा महाराजांचं निधन झालं तेव्हा साकी मुस्ते खान महाराजांच्या मृत्यूची बातमी औरंगजेबाला दिल्यास निघाला. त्याला वाटलं महाराजांच्या मृत्यूची बातमी औरंगजेबाला दिली तर औरंगजेब आनंदी होईल. तो मोठा आनंदी धावत पळत त्या ठिकाणी गेला आणि म्हणाला, अलंखा अलंखा, बड़ी खुशी की खबर है. औरंगजेब कहता है, क्या हुआ? साकी मुस्ते खान कहता है, नरकाला गेला कोण? शिवा, हुजूर शिवा. तसा आज औरंगजेब शांत बनून उठला. आपली नमाज वाचण्याची चटई अंतरली, गुडघे टेकले आणि नमाज वाचू लागला. नमाज वाचन झाल्यानंतर आपले दोन्ही हात आकाशाच्या दिशेने वर केले आणि म्हणायला लागला, हल्ला मेरे पांचों नमाजों की फसल छत्रपति शिवाजी को अदा करना. हल्ला या खुदा तेरे जन्नत के दरवाजे खुले रखना, तेरा नेक